संसारावर विजय मिळवण्यासाठी असं सांगितलं की नाही. संसार सुख स्वरूप आहे का दुःख स्वरूप आहे? मग आपल्याला दुःखावर विजय मिळवायला पाहिजे का नाही? दुःखाला हरवलं पाहिजे का नाही? विजय मिळवणं म्हणजे, दुःखावर विजय मिळवलं म्हणजे काय? दुःखाला हरवायचं. आणि दुःख हरलं म्हणजे काय झाला? सुखाचा विजय झाला, सुख जिंकलं म्हणजे सुखी झालो, सुखी होणार आपण. आजपर्यंत आपल्याला दुःख हरवत आलं, बरोबर. कोणाकडून हरलो आपण? दुःखाकडून. प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळेस म्हणजे प्रति समयाला कर्माचा उदय, आणि त्या उदयामध्ये आपण राग द्वेष मोह केले, त्यामुळं बंध झाला, त्याच नाव आहे दुःख. कुठे लिहिलंय हे? कुठे दिलंय? प्रवचन सारखी आपण किती वेळा गाथा बघितली? किती? 43 नंबरची गाथा. उदय गदा कमसा. नेहाताई कुठे आहे? काय सांगितलं सांगा. म्हणून लवकर यायचं, कारण आपला उपयोग एकाग्र व्हायला वेळ जातो. आपण घरातच असतो अजून. तसं जर घरातून निघाल्यानंतर विचार मंदिराचे असले पाहिजे. एक सुंदर वर्णन केले, वाचू ना दान शासनमध्ये. म्हणजे देवदर्शनाच्या विचाराचं म्हणजे फार सुंदर लिहिलं त्यांनी. असे 30-40 श्लोक दिलेले काय. त्याच्यामध्ये आपण एक नेहमी ऐकलं नाही की जिनेंद्र देवाच्या दर्शनाचं फळ किती उपवासाचं फळ मिळतं, अशी चर्चा आपण ऐकली का? ते इथं दान शासनमध्ये श्लोक रूपाने आलेलं काय. दान शासन. सापडतंय बघू तुमच्यासाठी. हा बघा, पुण्यवान आहे राव तुमचं. बघा काय दान शासन मध्ये श्लोक नंबर 37 आहे. तसं तर त्यांनी काय दान शासन वेगळं म्हणजे बरोबर तेच आहे. आता मला काय माहिती तुमच्या घरी कोणतं आहे, पण ही दान शासनम ह्या पुस्तकाचं नाव आहे. वासुदेव आचार्यांनी लिहिलेलं आहे. काय दान शासनम रोज सांगतो की. दान शासनम ह्या पुस्तकाचं नाव. तुमच्याकडे दान शास्त्र असलं तर ते नाही आहे, आणि दान शासन असेल तर तेच आहे. आता बघा मंदिरात कशा पद्धतीने जायचं असतं, आणि मंदिरात जातानाच जे परिणाम असतात त्याचं फळ कसं आपल्याला मिळेल त्याचं विश्लेषण करताना वासुदेव आचार्य काय सांगते ते बघ. 36 नंबर श्लोक पासून आपण वाचू जरा. बघा काय नाही. मंदिरात येताना कसं 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 यायचं उदाहरण घेऊन समजून. हे आत्मन संबोधन करतात. जिन महोत्सव आपण इथं येतो ते जिन महोत्सव म्हणजे पंचकल्याणक महोत्सवच महोत्सव असं नाही. रोज मंदिरात येणार त्यावेळेस एक उत्सव साजरा करण्याचे हेतून यायला पाहिजे. श्रीबाई तुम्हाला दिसलं पाहिजे हो. जरा बरं वाटतं बाग काय नाही काय इकडे तर
राजकुमार इथं कोण बसणार आहे पुढं? काय लिहिलंय का तिथं कोणाचं नाव? रोज मागं बसतो झोपण्यासाठी. रोज मंदिरात यायचं म्हणजे उत्सव साजरा करणे. दिवाळीला आपण मंदिरात येताना आपल्या मनामध्ये कसे भाव असतात, आणि एक उत्सव म्हणून आपण मंदिरात येतो. त्या दिवशी आपल्या परिणामामध्ये किती विशुद्धता असते. घरात जरी सून काय सासूला म्हटली तरी प्रॉब्लेम नाही, सासू सुनाला म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही, भांडण कुणी कोणाशी करत नाही, काय नाही. एक सगळ्यांच्या परिणामामध्ये उत्साहाचं वातावरण. कुणाकडून कुठं चुकून जरी काय झालं असेल तर सगळे एकमेकाला क्षमा करायचे भाव ठेवलेले असते. कुणी त्या दिवशी भांडायचं नाही. एकमेकाला उपदेश पण तेच दिला जातो की बाबा सगळ्यांनी प्रियमान राहावा, सणासुदीचा दिवस आहे, कशाला भांडताय. असा असा उत्साह असतो की नाही उत्सवाच्या दिवशी. मग रोज का नाही उत्सव साजरा करायचा? ज्यावेळेस आपण तसे परिणाम करतो त्या उत्सवाच्या दिवशी तर आपला उत्साह असतो, आणि त्यामुळे आपले परिणाम पण चांगले राहतात, आणि सहजतेने सगळ्यांचे भाव पण त्याच्या निमित्तात चांगले राहतात. कोणाबद्दल शत्रुता नाही, सगळ्याबद्दल प्रेम भाव. किती छान वाटत असतं सांगा दिवाळीला. शत्रू जरी समोर आला तरी आपण प्रेमाने तुझ्याकडे बघतो, रागाने बघत नाही, द्वेषाने बघत नाही आपण. असं होतं. एक छान वाटतं जेव्हा आपल्या परिणामामध्ये तो उत्सव साजरा करायचा म्हटल्यानंतर. उत्सवाने परिणामाची विशुद्धी वाढते. काय अभिजित? पण आमचं काय चाललेलं असतं, उत्सव साजरा नाही, उत्सव उरकायचा असतो. जसं सकाळचा स्वाध्याय, सकाळचं अभिषेक, टाइम नाही इतकं गडबड 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 गडबड. एक तर उठायचं उशिरा आहे ना, परत त्याच्यानंतर मग काम सांगणार मी दुधाला जातो, परत सांगणार मला व्यायाम करायचा असतो, आणि मग अभिषेक करायचा म्हणजे सगळं अशा पद्धतीनं. पण त्यामुळं आपल्याला शास्त्र समजत नाही, आपला देवशास्त्र आपल्याकडून देवशास्त्र गुरुचा अविनय होतो. त्यामुळे आपल्याला किती पाप बंध, किती प्रकारे पाप बंद होतो याच्यावर विकल्प नाही. फक्त मी काम केलं का नाही एवढंच लक्ष. एक दृष्ट सगळ्यांचंच तसं गडबड गडबड गडबड. बरोबर आहे. सकाळची कशासाठी गडबड करायची? परवा 2 दिवसापूर्वी सांगितलं ना, वेळ प्रॉपर वेळ जे काम करायला दिला तर प्रॉपर वेळ द्या ना, थांबा ना थोडं. अभिषेक करायचं तर अभिषेक शांततेने करा ना. मग आपल्याला ते टायमिंग ऍडजस्ट करायला पाहिजे का नको? सगळीकडे व्यवहाराला पण टाइम ऍडजस्ट करतो डॉक्टर. तुम्ही आज केलाय ऍडजस्ट. तसं धर्मामध्ये धर्मासाठी पण टाइम ऍडजस्ट करायला नको का? धर्माचा टाइम हा धर्मासाठी. आणि जो अशा प्रकारे नियम पाळतो ना त्याला कदाचित कर्माच्या अंतराय कर्माचा उदय आला, घरी थांबावं लागलं तर त्याला तिथं सुद्धा धर्मच घडतो. तुमच्यासारख्या लोकांनी जे आदर्श मानले जातात, बाकीचे काय म्हणणार, जे डॉक्टरच येत नाहीत तर आपल्याला काय रोज जायला पाहिजे असं काय नियम आहे का? ते तर शास्त्राची पारंगत पारगामी है ना. दृष्टिकोन बदललेला आहे तुमच्याकडे बघण्याचं, तुमच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रमाद करता धर्मक्षेत्रात, म्हणून तर मुलींची एक विशिष्ट जबाबदारी आहे. 28 मूलगुणांचं निरातिचार पालन का करायचं? ते एक आदर्श असतात, आणि ते जसं त्या ठिकाणी वागतील तसंच पुढचे त्यांचे फॉलोअर्स अनुयायी करणार. आपण मागे बघितलं ना, म्हणजे जसा तुम्ही ट्रेनर असतो तसंच त्या ठिकाणी ते घडतात ज्यांना शिकवलं जातं होतं. घोड्याला एका माणसाने शिकवलं होतं का नाही? चांगला घोडा होता त्याला, मग सगळे सर्वेज होता घोडा सगळ्या बाप. पण चालताना लांगडायचं सांगितलं, चालताना लांगडायचं. मग चालताना लांगडायचं म्हटल्यावर शैलेश भाई काय झालं, डॉक्टर वैद्य हाकीम सगळे बोलवले, चेक केलं सगळं त्या घोड्याला. काय प्रॉब्लेम आहे, का लंगडतोय, पळताना बरोबर पळतोय, उड्या मारताना बरोबर उड्या मारतोय, सगळ्या कला त्याच्यामध्ये आहे. पण चालायला लागला की लांगडा.
पाय मोडलेला आहे का, काय झालंय, सगळं चेक केलं, काही कुठंच दोष. मग कुठं दोष सापडला? हा, तुम्हाला माहित आहे ना? अरे जो त्या घोड्याला प्रशिक्षित करणारा होता तो लंगडा होता. आणि त्या घोड्याने चाल त्याची घेतली असं. म्हणून महत्व त्याचं. चर्चा कशाची चालली अभिजितजी? उत्सव उत्साहाने साजरा केला पाहिजे आहे ना. तिथं बरोबर वेळ पण दिला पाहिजे, तर आपल्याला ती परिणामाची विशुद्धी होईल आणि आपल्याला त्या त्या विषयावर सम्यक श्रद्धान बसेल. मिथ्या श्रद्धान आणि अंधश्रद्धानाने आम्ही पूर्ण करतो आहोत आपली कार्य. मला आज अभिषेक देवायत घरात अभिषेक करावा लागेल, मला स्वाध्यायाचा नियम आहे, मला स्वाध्याय करावा लागेल. यामध्ये आज काय काय वाचलं सांगता का अभिजितजी? किती श्लोक वाचले आणि कोणते नंबरचे, काय आले का विषय त्याच्यात? तत्वार सूत्राचा एक अध्याय वाचून काढला, सगळं त्यांनी किती मिनिटात केलं असेल? नावं ठेवायची नाही. मंडळी म्हटली पण अहो नंतर स्वाध्याय करा उशीर होत असला, तसं नाही. कारण परत परत काम आहे ना त्याला, परत त्याला काम असतं. म्हणजे दुकानात 10:15 10:30 वाजते जायला आणि त्याच्यानंतर मग त्याला काम किती असतं. म्हणून ते उरकलं पाहिजे असं होतं. आणि उरकण्यामध्ये नेहमी संक्लेश असतो. बघा तुम्ही कोणतंही काम उरकायचं म्हटलं तर संक्लेश झाल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाक पाणी असू दे, नाहीतर तुम्ही गावाला जायचं असाल गाडीनं तर फास्ट जायला लागला, लवकर जायचं उरकायचा प्रवास. आणि आजकाल उरकण्यासाठी सगळं काय चाललेलं. म्हणून शिखरजी किती दिवसात? 3 दिवसात. किती? आणि ते पण छानपणे सांगते, 3 दिवसात जाऊन आलो शिखरजीला. लका रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नाव द्यायचं त्यांचं. अरे गेलता कशाला? 3 दिवसात विमानाने गेलो, तिथं उतरलो, लगेच कुठं रांचीला, तिथनं लगेच 2-3 तासात तिथं सकाळी वंदना, संध्याकाळी माघारी, परत रांची, लगेच घरी. आहा, छान झाली का नाही शिखरजी? शिखरजीला जाऊन आलो. पण सांगतो कसा, कशासाठी जायचं? लोकांना आता 15 दिवसाची यात्रा म्हटलं तरी अगदी असं दडपण येतं, दडपण. 15 दिवस शिखरजीला का होतं? म्हणजे टेन्शन. काल एकाला म्हणलं काय अजून 2 सांगत होते, विचारलं मी कुठं कुठं जाणार आहे, बसनं जाणार आहेत काही लोक आता. मग मी विचारत होतो कुठं कुठं जाणार आहे, मग त्यांनी असं 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 इकडे इकडे जाणार आहे. मग मी आपलं ते बुंदेलखंडात पोहोचले होते. मग बुंदेलखंडात पोहोचल्यामुळं मी आपलं तिथलं त्यांनी सांगितलं आम्ही देवगड करणार आहे, ललितपूर करणार आहे ना. मग मी म्हटलं तिथंच लगेच द्रोणगिरी आहे ना, आहारजी आहे, पपोराजी आहे, नयनागिरी आहे. नाही ना आम्ही तिकडे जाणार. म्हटलं का? आधीच 12-13 दिवस होते आणि परत वाढवायचं म्हणल्यानंतर मग त्याला म्हणायचं उत्साह. सांगायचं तात्पर्य परिणामाची विशुद्धी हेच आपल्या सुखाचं कारण, शांतीचं कारण. परिणाम चांगले झाल्यानंतर आपल्याला कुणी दुःखीच करू शकत नाही हे सांगतो. जेव्हा तुमचा उत्साह असतो उत्सवांच्या दिवशी, तर तुम्हाला कुणी त्रास देऊ शकतं का? तुम्हाला दुःखी करू शकतं का? तुम्हाला कुणी क्रोधी करू शकतं का? बघा तुम्ही, म्हणजे होचाल अति झाल्यानंतर, पण सामान्य घटना घडल्यानंतर आपल्याला एरवी क्रोध होईल किंवा काही असं अपमान वाटेल, अशा अनेक घटना घडतील. लोभ असतो एरवी. पण दिवाळीच्या दिवशी जरा उशीर झाला तरी काय म्हणणार, असू द्या श्रीबाई, बरोबर आहे. त्या दिवशी असा आपला सगळ्यात कषायाची मंदता हे मला सांग. मग त्यामुळं आम्हाला काय येते, गुड फिलिंग येते, छान वाटत, बरोबर आहे. आणि मग छान वाटतं त्यावेळेसच आपल्याला
तो उत्सव आनंद देणारा आहे म्हणून श्रद्धा बसते. आणि जेव्हा जेव्हा तो उत्सव येतो तेव्हा तेव्हा मला आनंद होतोय, कारण माझ्या डोक्यात फीड झालेला आहे की हा उत्सव आहे तर आनंदाने साजरा करायचा, हा उत्सव आहे तर असाच साजरा करायचा. फीड केलं ना आपण, आणि मग तेवढं जरी फीड झालं तरी मला तो आनंद देतो विषय. जेव्हा जेव्हा तो उत्सव येतो, दिवाळीचा दीपोत्सव, त्यावेळेस मला आनंद येतो का नाही आपोआपच. किती दिवस असतो तसं बघितलं तर दिवाळी 3-4 दिवसाची आपण धरू, 3 दिवस आपल्याकडे, 1-2 दिवस ठीक आहे. पण दिवाळी आहे दिवाळी आहे दिवाळी आहे म्हटल्यानंतर आधी 15-20 दिवसाची महिन्याची असायची दिवाळी, आता 3 दिवसावर कशी तरी आली. आता 1 दिवसावर येईल, परत एक मंदिरात जाण्यापुरती, परत राहील का नाही माहिती नाही. मग आता ते दिवाळीचे 3-4 दिवस आपण स्पीड केली की नाही, 3 दिवस स्पीड केली की आता काय नाही कोणाशी भांडायचं नाही. बरोबर आहे. कोणी कोणी शिकवलं तुम्हाला हे? तुम्हीच आजूबाजूला बघता, सगळे लोक आनंदाने राहतायत, आनंदाने चाललंय सगळं कामकाज. त्यामुळे आम्हीच ठरवतो की आपण पण आनंदाने राहायचं, कुणाला दुःखी करायचं नाही. आणि आणि दुसरं काय, अभि दुःखी व्हायचं नाही. दोन्ही गोष्टी, कोणाला दुःखी करायचं नाही, दुःख द्यायचं नाही, आणि आपण पण कोणामुळे दुःखी व्हायचं नाही. इतकं सोपं आहे. कोणी ठरवलं? मी ठरवलं. मी ठरवल्यानंतर ते शक्य आहे, आपण ठरवल्यानंतर ते शक्य आहे. आपल्यामध्ये ती ताकद आहे. दुःखी स्वतःला करायचंय का स्वतःला सुखी ठेवायचं. म्हणून मग जेव्हा मी माझ्या डोक्यात ठेवलं की मी आनंदाने राहणार आणि आनंदी ठेवणार, माझ्या संयोगात येणार, बरोबर, मग रोजच ठेवलं तर काय बिघडेल? रोजच दिवाळी साजरी केली तर काय बिघडतंय डॉक्टर सांगा? जर दिवाळीला मला गुड वाटतंय, गुड फिलिंग येते, छान वाटतंय, वाय नॉट डेली? रोज का नाही राजा काका? रोज दिवाळी म्हणजे आपल्या शांतीसाठी मला आवडतंय म्हणून सांगतोय. मग आवडतंय तर रोज करूया, म्हणजे रोज परिणामाची विशुद्धी, तर रोज आपल्याला आनंद, आणि रोज माझ्या दुःखाचा नाश. असं साधं सोपं गणित. म्हणून जिनोत्सव साजरा कसा करायचा ही चर्चा इथं येत असताना त्याने एक उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगितलेलं आहे की कसा कसा आपले हात आहे. तुमच्यामुळं हा विषय निघाला होता, मला तर दुसरं सांगायचं होतं. बरोबर आहे का? तर नीट ऐका. हे आत्मन काय सांगायला लागले? हे आत्मन जिस प्रकार युद्ध करने के लिए रणभूमि में जाने वाला वीर सैनिक प्रतिज्ञा करता है, बरोबर, युद्धभूमीवर जाणारा जो वीर सैनिक असतो, लढायला देशासाठी निघाला, त्यावेळेस तो काय विचार करतो बघा. ती प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा आपण तर अनेक वेळा ऐकली प्रतिज्ञा. कोणती प्रतिज्ञा? कोणती प्रतिज्ञा? उपसंपयामी सम्मम जत्तो निर्वाण संपत्ती. कोण सांगायची? आणि प्रतिज्ञा केली नाही कोणत्या आचार्याने समयसारच्या 5व्या गाथेमध्ये किती वेळा सांगितलं होतं? प्रवचन सारच केलं. मी काय समयसार म्हटलं का? सॉरी, प्रवचन सार चुकलं. तर प्रवचन सारच्या 5व्या गाथेत नाही आलं ते. व संपयामी संपम, मी प्रतिज्ञा करत होता की मी समता भावच धारण, समता भावच ठेव. मग आता इथं योद्धा जो आहे, युद्धाला निघालाय, तो काय प्रतिज्ञा करतो? दृष्टांत आणि दार्ष्टांत घटवलेले सुंदर आहे 2-3 असे श्लोक सगळे आहे ना. जिस प्रकार युद्ध करने के लिए रणभूमि में जाने वाला वीर सैनिक प्रतिज्ञा करता है कि मैं शत्रु सेना को जीतने के लिए जा रहा हूं. काय आला मंदिरात?
बर, मंदिरात जाऊ दे, दुकानात का चाललाय? शैलेश दुकानात का चाललाय? शत्रू सेना को जीतने, म्हणजे हे गिरायकावर विजय मिळवण्यासाठी, गिरायकाकडनं पैसे. लक्ष आहे ना? जाताना तिथं दुकानात जाताना, दुकान उघडताना काय प्रतिज्ञा असते ना, की मी दुकान उघडणार. आणि कशासाठी? कशासाठी? जिंकण्यासाठी. आहे ना. दुसरी जे काही करणार नाहीत गिरायक ते आज मी करून दाखवू. कसं वाटलं? बरं वाटलं का? मोबाईल त्याग करायचंय का आज परत? असू द्या, आज राजकुमारला देऊ काय? हा, बघा तुमचं तुम्ही ठरवा. आमचं ती द्रव्य वेगळं आहे, माझं द्रव्य वेगळं. तर काय सांगायचं तू? प्रतिज्ञा. दुकानात जाताना प्रतिज्ञा, घरी जाताना तुम्ही प्रतिज्ञा केलेली असती का नाही, मी आता स्वयंपाक करून दाखवणार सगळ्यांना, नाही खाऊ घालणार, दाखवणार नाही, स्वयंपाक करून सगळ्याला खाऊ घालणार अशी प्रतिज्ञा करून जाता. आणि त्याच्यावर तुम्ही ते करून दाखवता का नाही, म्हणजे जिंकता का नाही तुम्ही? कधी हारलाय का? मी तुम्हाला असं केलंय मग तुम्हाला स्वयंपाकच जमला नाही. प्रतिज्ञा एक करून आम्ही कुठलीही काम करतो, व्यवहारातलं, संसारातलं, तर तिथं माझी एक प्रतिज्ञा असते पहिल्यांदा, आणि त्या प्रतिज्ञेला आपण जगतो. ती प्रतिज्ञा आपण विसरत नाही. मी मुलगा आहे, माझा मुलगा आहे, आणि त्याला शाना करणं माझं काम आहे, अशी प्रतिज्ञा केलेली असते का नाही प्रत्येक आईनं? प्रत्येक माता प्रतिज्ञा करते, मी मुलगा आहे आणि माझा मुलगा आहे, आणि मग त्याला मी सगळं चांगलंच, सगळ्या जगात सगळ्यात शहाणा पोरगा त्याला मी करणार, असा सगळ्या आईचा उत्साह असतो नसतो. आणि लागून बघा किती शहाणं केलंय आपण. सांगायचं प्रतिज्ञा करतो आपण व्यवहारातली, आणि त्या प्रतिज्ञेचं निर्वहन केलं जातं, असं तिथं दिलंय प्रवचन सारांनी. प्रतिज्ञेचं निर्वहन करत करत 200वी गाथेमध्ये त्यांनी ते दिलेलं आहे शीर्षक. जी समता भावाची मी सुरुवातीला प्रतिज्ञा केली होती, 1 नंबर गाथ, 5 नंबर गाथ, तीच त्यांनी पुन्हा 200 गाथेमध्ये पुन्हा शीर्षकामध्ये अमृतचंद्र आचार्य. त्या प्रतिज्ञेचं निर्वहन करण्यासाठी मी ममत्वाचा त्याग करतो आणि निर्मम स्वभावामध्ये स्थिर राहतो. कारण प्रतिज्ञेचं मरण आहे, आणि म्हणून त्याचं निर्वहन करण्याची जबाबदारी आहे. पण आमची प्रतिज्ञा शाळेत प्रतिज्ञा घेतल्यासारखी आहे. भारत माझा देश आहे, सारे आहे ना, काय सारे भारतीय माझे बांधव, बरोबर, काय घेणं नाही देणं नाही. प्रतिज्ञा फक्त म्हणायची तिथं, पण त्याच्याशी आपण जागी नसतो. जसं पुढारी लोक, प्रतिज्ञा त्यांना पण दिली जाते पहिल्यांदा, बरोबर आहे का बाहुबली? त्याच्याशिवाय मंत्रीपद दिलं जात नाही की मी सेवा करेन, मी भ्रष्टाचार करणार नाही. डॉक्टर लोक सुद्धा पहिल्यांदा प्रतिज्ञा दिली जाते डॉक्टरांना, बरोबर आहे. जेव्हा पूर्ण होतं त्यावेळेस त्यांना प्रतिज्ञा दिली जाते की मी लोकांची फक्त आणि आजारी लोकांची सेवा करण्यासाठी जे शिक्षणाचा उपयोग करेल, बाकी कुठल्याही कामासाठी. त्या प्रतिज्ञेचं रूपांतर कशात झालं? सेवा, अर्थ, धन, असं होतं. प्रतिज्ञा महत्वाची. मंदिरात निघालाय ना, प्रतिज्ञा केली पाहिजे, असं सांगायचं. मी शत्रूला जिंकायला निघालो, जसं तिथं तो योद्धा काय म्हणतोय, मी शत्रूला जिंकायला. काय विचार केला त्याने? मैं शत्रु सेना को जीतने के लिए जा रहा हूं. विचार हा. मग मंदिरात येताना विचार आपल्याला हा करता येईल की नाही? मी शत्रू सेनेवर विजय मिळवायला निघालोय. मी काम, क्रोध, मान, माया, लोभ आदीचे विभाव आहे ना, रिपू, षडरिपू किंवा 4 रिपू म्हणून, रिपू 4 मेरे मग में जंजीर डाले पग में, ठाडे मोक्ष मग में तक्रार मोस ठाणी, असं आपण जिनवानी स्तुतीमध्ये म्हणतो की नाही. त्याच्यात पण आहे, आणि जिनवानीची एक स्तुती आहे त्याच्यामध्ये पण येते, भजन आहे. काय शत्रू, इथं आपण शत्रूवर विजय मिळवण्याच्या उत्साहाने येतो का? ती प्रतिज्ञा करून येतो का? योद्धा जातो. बट मी कोण आहे? आपण एक योद्धा बनून मंदिरात यायला नको.
जिंकण्यासाठी, जसे तिथं आमचे देव जिंकले, जिनदेव आहे, नावच आहे त्यांचं. ज्यांनी जिंकलं ते जिन, अशी त्याची उत्पत्ती केली जाते की नाही, जयती ती जिन. ज्यांनी जिंकले त्यांच्याकडे आपण त्यांचे फॉलोअर्स आहोत. मग त्यांच्याकडे का चाललं, तर मी पण त्यांच्यासारखं शत्रूवर विजय मिळवणार, असा विचार करून नको यायला आपल्याला मंदिरात. म्हणजे किती कॅज्युअल येतो आपण, गप्पा टप्पा मारून निवांत येतो का नाही. शास्त्र स्वाध्यायाच्या गप्पा येतेत का, निघालोच ना मंदिरात घरातनं, चला आता आपल्याला शास्त्र पण ऐकायचं ना, बस तेवढा वेळ आता मंदिरात, बाकी दुसरा काही विचार नाही. कारण जर युद्धात जाताना जो सैनिक जर बाकीचेच विकल्प करत बसेल आणि समोर शत्रू मारामारी करतोय, तलवार घेऊन उभा आहे, काय होईल तिथं त्या युद्धभूमीवर, काय होईल श्रीबाई, काय सांगा, काय होईल. एका क्षणात संपल का नाही, आणि संपतो का नाही. मंदिरात आल्यावर सुद्धा संपतो, जर निमित्त काय मिळालं, आपल्या कर्माचा उदय आला, संपलं. तसलं काय नाही, समता भाव वगैरे काय नाही, शत्रूवर विजय मिळवण्याचं काय काही इथं तसलं काय सांगू नका. त्यांनी तसं का केलं. मंदिरात आल्यावर सुद्धा आपण ते विचार सोडत, जेव्हा की मंदिरात यायचं विजय मिळवायला, आपले देव जिंकलेले आहेत, त्यांनी जिंकलंय. क्रोध मान माया लोभ हे सगळे जिंकलेले आहेत त्यांनी, पण कोण बघतं. आपण किती वेळा मागे एकदा चर्चा एकी भाव स्तोत्रातलं श्लोक बघितलं होतं का नाही, कोणता, कोपावेशो न तव क्वापि देव प्रसादो व्याप्तं चेतस्तव हि परमोपेक्षयैवानपेक्षम् आज्ञावश्यं तदपि भुवनं सन्निधि वैरहारी क्वैवमूतं भुवन तिलकं प्राभवं त्वत्परेषु. म्हणजे हे भगवान, काय म्हणते तिथं वादिराजाचार्य, कोपावेशो न तव. तुम्ही कोणावरही क्रोधच करत नाही. कोणी काय करतंय काय नाही करतंय, तुमच्या आहे ना अविनय करतंय, मान अपमान करतंय, काय राग येतो का देवाला, कधी चिडतेत का कधी आमचं. कोपावेशो न तव नाही, कधीच क्रोध येत नाही, तुम्ही काय पण करा. आणि किती पूजा केली तरी ते प्रसन्न होत नाही, ते सांगितलं ना. वापी देव प्रसादो, ना तुम्ही त्या ठिकाणी चिडता, ना तुम्ही त्या ठिकाणी प्रसन्न होता. कधी बघितलंय तुम्ही फार मोठं दान दिलं, फार मोठी भक्तिभावाने पूजा केली आणि देव तुमच्यावर खुश झालेत, असं काय फरक पडतो देवामध्ये. तुम्ही कितीही चांगली पूजा करा, नाहीतर कितीही तुम्ही है ना आसाधना करा. 84 आसाधना माहित आहेत आपल्याला. मंदिरात 84 दोष टाळायचे असते. पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर फ्लेक्स लावलेला 84 आसाधना दोष, म्हणजे मंदिरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या नसतात, ही चर्चा तिथं. चर्चा काय, शत्रूवर विजय मिळवण्यासाठी ही प्रतिज्ञा करून आपण घरातून निघायला पाहिजे का नको. मंदिरात येताना का चाललोय मंदिरात, काहीतरी एक निश्चित केलं पाहिजे का नाही. रोज त्याच्यावर आपली चर्चा चालली. निश्चित काहीतरी करा ना, मोकळच काय येत आहे. दुःख आहे, त्रास आहे, ते दुःख त्रास मी संपवण्यासाठी इथं मंदिरात येतोय, अशी कुठंतरी फिलिंग आहे का दीपक. काय नाही, मला काय प्रॉब्लेम नाही, मला काय अडचण नाही.
त्यामुळं मंदिरात मला कुठलं दुःख आहे देवा, तुलाच काय दुःख असलं तर सांग. देव गुरुला आणि धर्माला दुःख असतं, तुम्ही एकदम सुखी आहे ची आपली विचारधारा. म्हणजे देव वाचून आपलं काय नडत नाही आणि देवाला आपलं दुःख काय दूर करता येणार नाही, कारण देव आपल्याला पैसे देतो का बाहुबली भाई? असं आपलं बघितलं, दुकान पैसे देतं का ना तुम्हाला? का देव देते? म्हणून देवाची गरज किती वाटते तुम्हाला, दुकानाची गरज किती वाटते, आणि देवाची गरज किती, धर्माची गरज किती. काम आहे म्हणून आपण किती उत्साहानं आपल्या मंडळीला सोडायला जायला पाहिजे का नाही? काम आहे, नाही जाऊ शकत. बरोबर आहे, मी काय सांगत नाही आता. उत्साह धर्मामध्ये किती पाहिजे. आणि तेच तुम्हाला एखादा मंत्र्यांचा फोन आला असता, बाहुबली भाई चला येता का, या लवकर, काम अर्जंट. सगळी कामं सोडून जाणार, जाणार म्हणते. मग महत्वाचं कोण? तुमची फॅमिली महत्वाची आहे का तुमचा तो मंत्री महत्वाचा? अभिजितजी, तुमची मुलगी महत्वाची आहे का तुमचं धन महत्वाचं? एका वडिलाची मुलगी गावावरनं येत होती, काय एका वडिलाची मुलगी, मग आता एक तर तिला आणायला जायला पाहिजे. लाडकी एक तरी एक एक दोन दोन एकच असते, मुलगा एक मुलगी असले तर फार जा. मग जायचं तर राहू द्या लांब, एसटीने येणार पूर्ण. मग एसटी डायरेक्ट नाही त्या मुलीला आपल्या गावाला यायला, आहे ना. झालं मग आईने सांगितलं बाबा एका गावापर्यंत ये, तिथं न्यायला येतो, पाठवते पप्पाला पाठवते. मग अशी चर्चा झाली, मुलगी तिथं बसली, एकतर परीक्षा दिलेली, खाल्लं पिल्लेलं नाही काय नाही, दुपारची 12 12:30 1 2ची वेळ, आणि अशा वेळेस ती मुलगी निघाली. नाव कोणाला सांगितलंय नाही, 12:30 1 वाजता निघाली ती मुलगी. आणि मग फोन झाला 1 वाजता निघाली, फोन येतो नेलाय दुकानात गिरायक, त्या पप्पाला दुकानात गिरायक. मग ती मुलगी पोचली तिथं, आहे ना, येणार होती बस थांबवायला, डायरेक्ट नाही ना त्या गावाला. ती बस आली, ती मुलगी उतरली, आणि तिचा पप्पा कुठं आहे? पैसे. म्हणजे ते धन नाही आहे, पुत्र पुत्री आहे ना, ती जी आमची फॅमिली आहे ते धन महत्वाचं राजा काका, का जड धन महत्वाचं? कोणतं धन महत्वाचं सांगा? मग त्या मुलीला तिथं दुपारी भर उन्हामध्ये, कोण नाही तिथं आजूबाजूला, गाव नवीन, तिथं आजूबाजूला सावली नाही, ऊन आहे, बसायला जागा नाही, अर्धा पाऊण तास वडील हितच. मला सांगायचं काय, इम्पॉर्टन्स कशाला पाहिजे? म्हणजे धनापुढं मी फॅमिलीला इम्पॉर्टन्स देत नसेल तर देवगुरु धर्माला मी केव्हा इम्पॉर्टन्स देणार? अभिजितजी सांगा, काय चुकतंय काय? आकडली का, मान अवघडली का? प्रश्न विचारला. म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा मला अजून तेवढं इम्पॉर्टन्स नसेल, कोणाच्या अपेक्षेने? धनाच्या पुढे. तर देव धर्मगुरूचं मला व्हॅल्युएशन किती असणार आहे सांगा? ती तर माझी फॅमिली नाही आहे. काय तरी काका, देवगुरु धर्म इज माय फॅमिली. तुम्हाला ती माझी फॅमिली वाटते? आपले वाटतात, आप्त वाटतात, माझे आहेत. त्यांच्या अडचणी पहिल्यांदा सोडवल्या पाहिजेत बाहुबली भाई आपण, असं वाटतं काय? आमची फॅमिली सुद्धा आम्हाला इम्पॉर्टंट नाही.
न देव गुरु धर्माला मी आपलं का मानली, आणि आपलेपणा येणार नाही तर त्यांच्यासाठी मी समर्पित होणार का? कशासाठी होणार? आपलेपणा नाही आला तर. बरोबर आहे का? आता आपण तुम्ही राहू शकता, आपण एक आई मुलासाठी आहे ना, जर शिक्षण घेतो उच्च शिक्षण आहे ना, आजकाल उच्च शिक्षण चाललेलं, उच्च शिक्षणासाठी वर्षभर आपल्या पतीला आहे ना, गावाला सगळं सोडून राहायला आजकाल सिस्टीम नवीन निघाली ना. सरिताताई राहिल्या का तुम्ही? सिद्धमकडे राहिला होता का नव्हता? नाही का? त्याच्यामुळेच ते शिकला नाही, बाकी काय नाही. तुम्ही राहिला असता का नाही बरोबर शिकला असता. आता मी म्हटलं, आता तुम्ही जसं तिथं राहिला अशा काही राहिलं, आता असंच तुम्ही आहे ना एक एक महिनाभर माताजींजवळ राहा जाऊन. शक्य आहे का तेजश्रीताई? 1 मंथ ओनली. मी म्हणत नाही 6 महिने. 1 मंथ. नवऱ्याचा विचार नाही, कुणाचा घरचा विचार नाही, काय नाही. एक जसं आपण त्या मुलासाठी तिथं राहू शकतो, आपण माताजी, पण माताजी म्हणजे सासू. बरोबर आहे का नाही? माताजी म्हणजे आई नाही. कारण आई जेव्हा आहे आणि आहे ना, दोन्हीकडे मम्म्याच असते. घरची मम्मीला ए मम्मी असते आणि तिकडची मम्मीला ओ मम्मीजी, आणि ओ मम्मीजी कधी सुद्धा मम्मी असू शकत नाही. बरोबर आहे का? मम्मीच नाव आहे. नाव काय? मम्मीच आहे. तिकडं पण नाव मम्मी, मम्मीच म्हटले जातं सासूला. पण त्या मम्मीचं इम्पॉर्टन्स किती असतं? नवीन सणांसाठी हा प्रश्न काय रिझल्ट आहे? मम्मी, तुमच्या मम्मी आहेत का? आलेत शास्त्राला? हा, आलेत की. कोणती मम्मी तुमची छान म्हणजे आवडते तुम्हाला? सांगायचं भाव हे लक्षात घे. आप्त कळते ना, शरीराचे नातेवाईक अजून मला माझे वाटते, पण त्याचं कारण आहे मी शरीर आहे. ज्याला आत्मा माझा वाटला त्याला त्याचे नातेवाईक कोण भासित होते? देव गुरु धर्म. ते त्याला आपले भासित होतात. आणि मग त्याच्यासाठी काय पण, आणि जो त्याच्यासाठी काय पण करतो तो त्यांच्यासारखा होऊन जातो. म्हणजे तो अनंत काळासाठी सुखी होऊन जातो, अशरीरी होतो, जन्म मरणाने रहित होतो. नाही ते. आणि मला पाहिजे ते. महत्वाची गोष्ट ही आहे याच्यातली. मला हे सगळं हवं आहे. कोणतं? सगळ्या दुःखाचा नाश मला पाहिजे. मला मरण नको आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, सगळं पाहिजे मला. पण काम कोणतं करतो? जगायचंय मला, पण विष पितोय. निलेश पाहुणे, जगणार का नाही? जगण्यासाठी विष प्यायचं का अमृत? काय सांगतोय का? काय प्यायला लागतं? आणि कोणी विचार केला की विष पिऊन मी आता खूप माझं आयुष्य वाढेल. इझी राईट? बरोबर आहे का त्याचं? विष पिऊन म्हणजे त्याचं आयुष्य वाढणार नाही, संपून जाणार. आणि माझी 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 पद्धती तीच आहे. मला जगायचंय, पण मी जगण्यासाठी काय करतो? मी तर मरण्यासाठी सगळी कामं करतो. जसा तो राजा, अंगावर वीज पडून मरायचं आहे तर त्यांनी स्वतःला पेटीत बंद करून घेतलं, त्या नदीच्या आपल्या पाण्याच्या त्या तलावामध्ये स्वतःला टाकून घेतलं. पण 7व्या दिवशी सांगितलं होतं तुला ते वीज पडून मरणार, तर 7व्या दिवशी त्या मगरीने ती लोखंडाची पेटी बाहेर काढली, वरन वीज पडली आणि राजा मेला. मरायसाठी सगळी काम. त्याने असं नाही केला विचार की मरणार आहे, शरीराचा वियोग होणार आहे, चला मग आधीच त्या शरीराला सोडू, दीक्षा घेऊ, शरीराचा मोह ममत्व सोडू, हाही विचार झाला असता. परंतु विचार आपण काय करतो? शरीराला जपतो. मरायला लागलं की शरीराला अजून औषध पाणी काय सगळं करून त्या शरीराला जगवण्याचा प्रयत्न. मरण्याचा का जगण्याचा प्रयत्न? सांगा. भ्रम आहे, भ्रम. हॉस्पिटलमध्ये गेलो, गोळ्या घेतल्या, चांगलं केलं तर मी अजून माझं आयुष्य वाढेल. आयुष्य वाढतं हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर? कोणाचं वाढलंय? उलट घरी राहायला परत म्हणायचं मी याला ना, परत म्हणायचं घरी होता तर बरा होता राव, हॉस्पिटलला गेल्यापासून
आहे ना. सगळे औषध पाणी देऊन देऊन त्याला 15 दिवस जास्त जगला असता तर ती 8 दिवस आधीच मिळाला. बरोबर आहे का? असं मागणं म्हणायचं. चर्चा चालली कशासाठी आपली ही अभिजितजी? आपलेपणा जर असेल तर ऑटोमॅटिक समर्पण होईल. म्हणून आणि तो आपलेपणा क्रिएट करावा लागतो. आणि अनेक वेळा उदाहरण दिले पती पत्नी, दे क्रिएट, नवीन संबंध जोडलेला आहे तो, नाही ना सजलता आहे. बरोबर आहे. अगोदर संबंध विपुलजींशी तुमचा काय, पण आता विपुलजी तुमचं ईश्वर आहे का नाही, परमेश्वर आहे का नाही, त्याचं दुःख तुमचं दुःख असतं का नसतं, होय का नाही. नवीन पोरी अजिबात काय म्हणत नाही. जुन्या बायकांना विचारलं, तुम्हाला विचारलं जुनं कोण आहे, हा म्हणजे नवीनला काय नवरा बर दुःखी तर दुःखी, माझा काय संबंध आहे. पण भाव कसे जोडले गेले, हा माझा पती आणि मी त्याची पत्नी, हे तयार केलं ना तुम्ही, ते तुमच्या विचाराने तयार केली ना ती श्रद्धा, आणि त्याची सत्ता म्हणजे माझी सत्ता, ती मी तयार केलेली आहे माझ्या बुद्धीने. वी कॅन क्रिएट, मला म्हणायचं ते चालू व्यवसाय, चालू व्यवसाय बंद आहे. चर्चा कशासाठी काय बाहुबली भाई काय सांगत होतो? क्रिएट श्रद्धा तयार करावी लागते मला, आणि ती तयार होणार. काल पण सांगितलं, तेव्हा संगतीत राहावा, संगतीत राहा. तुम्ही बघा, नाही तुम्हाला आवडायला लागला धर्म तर, तुम्हाला नाही आवडले देव तर, पण राहतो किती मी, थांबतो किती मी देवाजवळ, गुरुजवळ, धर्माजवळ. मग जर मी थांबणारच नाही तर मला आवडणार कशासाठी. आणि मी दुकानाजवळ, माझ्या फॅमिलीजवळ, मी पैशाजवळ किती राहतो, मग त्याची श्रद्धा माझी का सुटणार. दारुड्याला दारू सोडायची तर त्या दारूच्या दुकानात राहून सुटेल काय दारू? डॉक्टर दारुड आहे आणि त्याला दारू सोडायची, त्याला कुठं थांबावं लागेल? दारूच्या दुकानात. दारुड्या लोकांबरोबर सुटेल का दारू? सुटेल का राजा काका? दारू सुटेल का? आणि मी म्हणतोय मला मोह नको, राग नको, द्वेष नको, दुःख नको, परिग्रह नको, असं म्हणून चालतं काय नाही पाहुणे? सत्संगतीत राहावा, प्रेमात पडचाल, आवडू लागेल, देव पण आवडू लागतील, खरंच छान असते. वेळ लागतो, जुना अभ्यास आहे त्यामुळे लगेच होणार नाही. पण धीर सोडायचा नाही. व्यवहारात मी धीर कधी सोडलेला नाही. दुकान वगैरे नवीन चालू केल्यानंतर तिथं कधीच धीर सोडत नाही शैलेश भाई, बरोबर आहे का? पण इथं धीर असतो का? नाही ना. मला चला विषय, थोडं प्रतिकूलता आली, दुकानात शिव्या खायला तयार आहेत गिरायकाच्या, पण दुकान बंद करणार नाही शिव्या दिल्या म्हणून गिरायकाने. आणि इथं थोडं कोणी काय म्हटलं, आणि शास्त्राच्या वेळेस मी म्हणतो मला सवय नाही, आणि कोणाचे तरी दोष सांगितले, हे जायचंच नाही यांच्या शास्त्राला आपल्याला. कुठं मंदिरात ट्रस्टीची भांडण झाली, मंदिरातच जायचं नाही आपल्याला. आता गमत, कोणी गुरु आपल्याला काहीतरी बोलले, हे आपल्याला जायचंच नाही. किती 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 म्हणजे किती वेळ लागतो आपल्याला त्यांच्यापासून वैराग्य व्हायला, विरक्ती व्हायला. त्यांचा माझा काय संबंध नाही असं होतं का नाही लगेच. पण तुमच्याशी तुमच्या घरातले रोज भांडले, तुम्हाला गिरायक तुम्हाला काही त्रास दिला, पण तुम्ही कधी तिथं त्या दुकानाला बंद करायचं म्हणून ठरवलं नाही. तुम्ही काय तुमच्या घरामध्ये घटस्फोट घेतला नाही, काय नाही. ते माझे आहेत असं आपण ह्याला म्हणायची श्रद्धा. मुलगा तुमच्या सारखंच वागतो सगळं, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर प्रेम करायचं सोडले का? सोडणार आहे का? नाही म्हणते, कोणी सोडणार नाही. माझा डॉक्टर काय हो निलिमा काकी, तुमच्या डॉक्टरचं नाव काय रे? अक्षय, माझा अक्षय.
सुटेल का ते सांगा. आणि जर ते सुटलं नाही तर आपला संसार, आपलं दुःख सुटेल का? चिंतन करा. जाऊ दे, चर्चा कुठपर्यंत आली आपली. हे भगवान, हे आत्मन जिस प्रकार युद्ध करने के लिए रणभूमि में जाने वाला वीर सैनिक, वीर बर का, भित्रे लोक नाही तिथपर्यंत पोहोचत युद्ध भूमीवर. जे वीर आहे, ज्यांना जिंकायचंय खरोखर, शत्रूवर विजय मिळवायचा आहे, तेच युद्धभूमीमध्ये जाऊ शकते. तुम्ही जाणार आहे का? तुम्हाला उद्या जर म्हटलं मिलिटरी जॉईन करा आणि जावा तिथं पाकिस्तान बॉर्डरवर, जाताल काय? वीर त्याला, आणि मंदिरात येणारे सुद्धा वीर असते. तुम्ही सगळे वीर आहात, लक्षात राहू द्या. सगळ्या जणांना इथपर्यंत पोहोचता येत नाही. जे वीर असते, त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखव, शत्रूवर विजय मिळवण्याची एक धगस आहे आतमध्ये, देशासाठी समर्पित आहेत, तेच जीव इथपर्यंत पोहोचू शकतो. मग काय सांगितलं? असा वीर योद्धा जेव्हा प्रतिज्ञा करतो, काय प्रतिज्ञा करतो? कि मैं शत्रु सेना को जीतने के लिए जा रहा हूं, स्वस्वामी सेवा के लिए मेरा शरीर समर्पित है. किती 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 त्याची श्रद्धा आहे, किती मोठं समर्पण आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांसारखं देशासाठी फासावर चढायला आहे. आणि इथं मंदिरात येताना इथं नको, आपले भगवान स्वामी नाही आहेत, ते आर्यंत स्वामी नाही आहेत. त्याच्यासाठी शरीर नश्वर आहे ना, आपण म्हणतो का नाही एका पूजनामध्ये पण, अर्पित है मेरा नश्वर तन. हे भगवान, हे नश्वर तन मी तुमच्यासाठी समर्पित करतो, असं असतं. इथं तो सैनिक आहे ना, वीर योद्धा निघाला, त्यावेळेस त्याचा विचार आहे मी शत्रूवर विजय मिळवणार. दुसरं काय म्हणाले? स्वामी सेवा के लिए मेरा शरीर भी समर्पित. आणि आपण इथं आपलं धन सुद्धा समर्पित करायला तयार. जे आपलं आहे ते, आपलं बाहेरचं ज्याच्याशी आपला एक क्षेत्रावा संबंध नाही आहे, ते सुद्धा मी इथं सोडायला तयार नाही. मग मला त्या शत्रूवर विजय मिळवून सुखी होता येईल का? कायम पराधीन राहावं लागेल. तुमच्या लक्षात येत नाही. जर शत्रू सेनेवर विजय नाही मिळवला तर ती शत्रू सेना आपल्यावर विजय मिळवणार हा त्याचा अर्थ झाला. आणि त्याने विजय मिळवला म्हणजे ते शत्रू जे आहेत ते म्हटले उठायचं, बस म्हटलं बसायचं, चल दुकानात निघायचं, खायला चल जायचं, झोपायचं. कुणाचं चाललंय आपल्यावर राज्य? शत्रू सेनेचं राज्य नाही चाललं. क्रोध, मान, माया, लोभ यांचं राज्य नाहीये का माझ्यावर? जे ते म्हणतील तसं मी उठतोय, बसतोय, खातोय, पितोय का नाही? चालतोय, बोलतोय का नाही? लक्षात येतंय का नाही? जसं ते म्हणजे शत्रू म्हणेल तसं. जेव्हा तिथं मुघलांचं राज्य होतं, काय हाल होते लोकांचे? काय नाही, स्वतःच्या अधीन काय नाही. ब्रिटिशांचं राज्य होतं, काय होतं आपल्या अधीन? त्यांनी सांगेल तोच कायदा मान्य करून तसंच वागायचं. बरोबर. हे दुःख जाणवायला पाहिजे ना नको? शत्रूचं आपल्यावर जेव्हा राज्य असेल तर मला किती त्रास आहे, किती दुःख आहे, याचं चिंतन नको करायला मला? आणि ते चिंतन करत नाही, मला किती त्रास आहे त्या राजामुळं, शत्रू राजामुळं, आणि तो पण अन्यायी अत्याचारी असेल तर मग काय करायची कथा? लक्षात येते का? अन्यायी अत्याचारी राजा असतात तेव्हा काय होतं काय? बाहुबलीमध्ये भल्लाल देव बघितलाय का तुम्ही? अत्याचारी असतो का नाही? लोकांना मारतो, त्रास करतो, त्यांचं सोनं घेतो. असला राजा आवडेल का? बाहुबली पाहिजे का भल्लाल देव पाहिजे तुम्हाला? अभिजित, कोणता राजा आवडेल? आहे का? काय म्हणतो? म्हणजे मला शत्रू राजाच माझ्यावर आहे. काय चाललंय? म्हणजे
त्याने माझ्यावर आक्रमण करून माझ्यावर राज्य करतोय, तो म्हणल तसं मला वागावं लागतंय, तर तसलं जीवन जगण्यात काय अर्थ आहे का? कशासाठी जगायचं मग? सारखं भीत भीत जगायचं तर कशासाठी जगायचं? कधी केव्हा तो राजा काय आपल्याला करेल माहिती नाही. निरंतर भय आहे. भयाचा उदय निरंतर करणं योगशास्त्र सांगतो. कधी आपण निर्भय असतो का? निशंक असतो का? सारखी काही ना काही भीती आहे का नाही मनामध्ये? कोणतंही काम करताना भीती आहे. कारण राजाच तसला असल्यानंतर काय? आणि त्याला कुणी दिले राज्यपद? त्याला सिंहासनावर बसवलंय कुणी? मी बसवलंय. तू माझा राज. कोण राजा माझा? कोण माझा राजा? भल्लाल देव. मोहरूपी राजाला मीच सिंहासन दिलं आणि त्याची सेवा मीच करतो. तो माझ्यावर अत्याचार करतोय, अन्याय करतोय, पण मीच त्याची सेवा करतोय. बर कर बाबा. त्रास पण होतोय, पण त्या राजाला सोडायला तयार नाही. नॉनसेन्स ह्याला म्हणायचं, नॉनसेन्स. आता हे तुम्हाला वाटतंय हे प्रत्येक जण तुम्ही कसं ऐकताय? आमचं काय संबंध नाही, आमचा काय संबंध नाही. हे कोणाचं चाललंय? कोण जे असतील त्यांनी मोहाला राजा म्हणलं त्यांचं चाललं असेल. मी कुठं आहे याच्यामध्ये? कुणाला वाटतंय हे माझं चाललंय म्हणून? सांगा बरं बाहुलीबाई. मीच त्या राजाला, मोहरूपी राजाला माझ्यावर सत्ता गाजवायला बसवलंय सिंहासनावर. कुणी नाही. धर्म म्हणलं ना शेजारी त्याचं चाललं असेल. कुणी पर्सनली घेत नाही धर्म. धर्म नेहमी कसा घेतला जातो? सार्वजनिक. धर्माची चर्चा असो काही असो, सार्वजनिक, प्रायव्हेट नाही, लिमिटेड. बरोबर आहे का नाही? सगळ्यांसाठी चालले. शैलेशभाई आपल्या एकट्यासाठी चालले नाही. असं होतं. प्रॉब्लेम हा कधी मी ह्याला पर्सनल बाबा ही अशी आहे का, हे माझं चाललंय का, मी याच्यावर विचार करायला पाहिजे का नाही श्रेणीबाई? असं वाटतं? वाटेल, पण रोज या. रोज या, संगतीत या. हळूहळू वाटणार आहे. एक दिवसात होणार नाही काम, पण होणार. विश्वास ठेवा. एक दिवस आला आणि रोज यायला लागला, काम होणार. त्यांचंच काम झालंय जे रोज येणार. नियमितपणा असेल त्यांचं कार्य होणार. अवघडातलं अवघड काम सुद्धा होणार. पण नियमितपणा पाहिजे, पद्धतशीरपणा पाहिजे, चिकाटी पाहिजे. सांगितलं ना? कोणतंही अवघडातलं अवघड काम सुद्धा सिद्ध होत. चिकाटीच नाही राजा काका. दुकानात कसं चिकाटी? वय किती झाले पण दुकानदारी सोडायची का? मग काय करू नुसतं घरी बसून? आता प्रश्न येतोय का नाही? वाचा ना, स्वाध्याय करा. भरपूर ग्रंथ आहेत आपल्या. करू शकतो का नाही? मग ती रुची व्हायला पाहिजे. त्यासाठी चिकाटी लागते, चिकाटी. आणि चिकाटी असल्यानंतर साध्य सिद्ध होत. सांगायचं पूर्ण करू का एवढं? हा तुम्हाला माहिती नाही, मला हे पूर्णच करायचंय. ऐका काय झालं. तो वीर योद्धा आहे ना, जेव्हा युद्ध स्थळावर निघालाय त्याच्यामध्ये विचार काय चालली ती चालली ना चर्चा. वह प्रतिज्ञा करता है, मैं शत्रु सेना को जीतने के लिए जा रहा हूं, स्वामी सेवा के लिए मेरा शरीर भी समर्पित है. असं असतं का नाही? बरोबर. पुढे, जब तक मैं स्वामी सेवा से निवृत्त न हूं तब तक मेरे लिए सब प्रकार के भोग उपभोग का त्याग रहे. डॉक्टर आता तिथं त्या युद्धभूमीवर चाललाय, मग तिथं जाऊन म्हणला टीव्ही बघतो, जरा मोबाईलवर बसतो आहे ना, थोडं खातो पितो, असं जर 5 इंद्रियाच्या विषय भोगाला बघण्यामध्ये आहे ना जर वेळ घालवेल तर कुठे चाललोय मी? माझं लक्ष काय? तिथं भोग उपभोग आहे ना, हे विचारात तर येतेत का? स्पर्श तर करतेत का? काय संबंध आहे आता भोगाचा उपभोगाचा? फक्त माझं लक्ष एकच आहे,
शत्रूला जिंकायचंय आणि माझ्या स्वामीला विजय मिळवून. भोग उपभोग नाही. मंदिरात येताय, भोग उपभोगाचं लक्ष पाहिजे, पण त्याच लक्षाने जर मी मंदिरात आलो भोग उपभोगाच्या तर, म्हणून पांढऱ्या साड्या घातल्या जात नाही, बाकी काय नाही. भोग आणि उपभोग आहे. मंदिरात जायचंय तिथं सुद्धा भोग उपभोग सुटत नाही. जेव्हा की इथं सांगतेत काय, युद्धभूमीवर निघालोय, शत्रूला जिंकायला निघालोय, तर भोग उपभोग तोपर्यंत माझा त्याग. कुठपर्यंत? जोपर्यंत मंदिरात जात नाही. मंदिरात म्हणजे निघाल्यापासून पुन्हा घरी जात नाही तोपर्यंत खायचं नाही, प्यायचं नाही, मोबाईल नाही, काय नाही. 5 इंद्रियाच्या विषयांचा आणि लागून. एवढं वरडून सांगतोय तरी झुपती म्हणजे विशेष आहे राव तुझं. सगळ्या भोग उपभोगाचा मला त्याग, म्हणजे तो त्या ठिकाणी जबरदस्तीने तो त्याग करतो का? त्याला सहजतेने त्या एक पेटलेला आहे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी, त्या कारणाने भोग उपभोगाचा त्याग केला. सांगा आहे ना. बस मला जिंकायचंय, मग त्याच्यामध्ये बाधक आहेत भोग उपभोग. जर मी भोग उपभोगामध्ये रमलो तर शत्रू मला नष्ट करेल. राईट? कळतंय बाहुलीबाई? आणि म्हणून मंदिरात येताना आणि येऊन घरी जास्तोपर्यंत सगळ्या भोग उपभोगाचा त्याग करून बघा, तुम्हाला मंदिरात आनंद नाही आला तर. कारण भोग घेऊन येणार, भोगणार, तर आमचे संकल्प विकल्प शांत होणार नाही, दुःख कसं संपेल? तुम्ही आहात आहे, तुमच्यासाठी विषय चालला बरं का, म्हणजे तुमच्यावरून निघालाय म्हणून. तुमच्यासाठी चाललाय का? म्हणजे पर्सनली नाही ना, सगळ्यांसाठी चाललंय, माझं काय संबंध आहे? असं होतं. पुढं झालं, एवढं झालं. इसी प्रकार, आता हे झाला दृष्टांत. इसी प्रकार जिनोत्सव में जाने वाला जी भी यह प्रतिज्ञा करे, मंदिरात येणं म्हणजे जिनोत्सव साजरा करायला, करे की कर्मरूपी शत्रुओं को जीतने के लिए जिन चैताल्य में जा रहा. बघा की कशासाठी चाललोय? कर्म शत्रूला जिंकण्यासाठी मी मंदिरात आलो. मैं जिनेंद्र भगवंत की पूजा के लिए अपना शरीर भी अर्पण कर चुका हूं. जब तक इस पुण्य महोत्सव से निवृत्त नहीं हूं तब तक मेरे लिए सर्व भोग उपभोग पदार्थ का त्याग है. इसलिए जिन पूजा में भी वीर के समान रहे. असं वासुपूजाचर्यांचं. त्या उत्सवामध्ये कसं आपण राहिलं पाहिजे? वीर वीर योद्ध्याप्रमाणे इथं आपण कार्य केलं पाहिजे. ओम नमः. हो प्रभू, मी मनोचन काय कृत्यारित अनुमोदन आरंभ समारंभ आरंभ कृतमान मायालोक प्रमाद इत्यादी विभागांच्या माझ्याकडून या भवात पूर्वभावात खऱ्या देवी शास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा रत्न झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या मी माझ्यामध्ये रा, या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त. अंतर्मुख व्हा. निज चैतन्य तत्वाला पहा. हे चैतन्य तत्व माझा स्वामी आहे. हे चैतन्य तत्वच माझे स्व आहे.
हे चैतन्य तत्वच मी आहे. जाणीव. या चैतन्य तत्वाच्या आश्रयाने सर्व दुःखावर विजय मिळवाचा. मी आनंद स्वरूप चैतन्य तत्वच आहे. या चैतन्य तत्वासाठी शरीर देखील समर्पित करा. नाही, हे शरीर माझं कोणीही लागत नाही. मी तर चेतनमय जीव आहे. हे चैतन्य तत्व भोग उपभोग घेण्यासाठी नाहीच. निज चैतन्य स्वरूपाचाच भोग घ्या. पुन्हा पुन्हा जाणा, मी चैतन्य स्वरूप आहे. यालाच उपभोग म्हणतात. पुन्हा पुन्हा जाणा, मी चिदानंद स्वरूप आहे. विसर्जन.